प्रिय भक्ताने सज्ज व्हा आणि मनापासून ऐका, कारण आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी या वर्षातील पहिले आणि अत्यंत महत्त्वाचे सूर्यग्रहण आकाशात दिसणार आहे. आजच्या या ग्रहणाचा प्रभाव काही राशींसाठी मोठा आर्थिक लाभ देणारा ठरणार आहे, तर काही 5 राशींना अनपेक्षित अडचणी आणि नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. ही साधी घटना नाही, तर आकाशात साकार होणारा एक अद्भुत आणि विलक्षण खगोलीय प्रसंग आहे. आजच्या दिवशी सूर्यदेवांचा अनोखे रूप पाहायला मिळणार असून तज्ज्ञांसोबत वैज्ञानिकही ची घटनेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. पंचांगानुसार फाल्गुन अमावस्येच्या तिथीला हे सूर्यग्रहण होत आहे आणि विशेष म्हणजे यंदाचे हे ग्रहण वर्षातील सर्वात दीर्घ आणि प्रभावशाली मानले जात आहे. ज्योतिषी शास्त्रानुसार आजच्या सूर्यग्रहणावेळी चतुर्ग्रही योगाची निर्मिती होत आहे. या योगाचे परिणाम सर्व 12 राशींवर होणार असला तरी त्यापैकी 5 भाग्यवान राशींवर सूर्यदेवांची विशेष कृपा दृष्टी राहील. या कृपेने त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील, अडथळे कमी होतील आणि नव्या संधीची दारे खुली होतील. ग्रहानंतर माता लक्ष्मी, भगवान विष्णू आणि सूर्यदेव यांच्या आशीर्वादामुळे या 5 राशींच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये प्रगती होईल, व्यवसायात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात धनवृद्धी होण्याची चिन्हे दिसतील. न्यायालयीन प्रकरणे किंवा दीर्घकाळ प्रलंबित असलेला वाद त्यांच्या बाजूने सुटण्याची शक्यता निर्माण होईल. आगामी काळ या राशींसाठी आनंदवार्ता घेऊन येणारा आहे. लक्षात ठेवा, सूर्यग्रहणाच्या सुमारे 12 तास आधी सूतक काळ सुरू होतो. या कालावधीत कोणतेही शुभ कार्य टाळावे आणि आहारात संयम बाळगावे अशी धार्मिक मान्यता आहे. ग्रहण काळात केलेले शुभ कार्यांना अपेक्षित फळ मिळत नाही असे मानले जाते. आता जाणून घेऊया या विशेष सूर्यग्रहणाचे अचूक वेळ आणि कालावधी. ग्रहण प्रारंभ दुपारी 3:26 वाजता, पूर्ण ग्रहण सायंकाळी 5:13 ते 6:11 वाजेपर्यंत, ग्रहणमध्ये सायंकाळी 5:42 ग्रहण समाप्ती सायंकाळी 7:57. ज्योतिष परंपरेनुसार ग्रहण सुरू होण्याच्या सुमारे 12 तास आधी सूतक लागू होतो. त्या अनुषंगाने सूतक काळ मध्यरात्री 3:26 पासून मानला जात आहे. ज्योतिषशास्त्रात असे नमूद आहे की ज्याच्यावर सूर्यदेव आणि माता लक्ष्मीची कृपा होते त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात, भाग्यरेषा उजळतात, नव्या संधी निर्माण होतात आणि जीवनात प्रगतीचे मार्ग खुलतात. म्हणूनच आपण सर्वांना नम्र विनंती आहे की हा संपूर्ण संदेश लक्षपूर्वक ऐका. आजचे हे सूर्यग्रहण अत्यंत दुर्मिळ आणि विशेष मानले जात आहे, जे अशा स्वरूपात अनेक वर्षांनी येत असलेले सांगितले जाते. या दिवशी काही भाग्यवान राशीचे भविष्य नव्या वळणावर येऊ शकते. आपल्या श्रद्धेनुसार आपण जय सूर्यदेव, जय माता लक्ष्मी असा भावपूर्ण उद्गार कमेंटमध्ये नक्की लिहा. जर आपण माता लक्ष्मीचे भक्त असाल तर सकारात्मक भावना ठेवून या संदेशाला प्रतिसाद द्या. पुढे आपण सविस्तर पाहणार आहोत की या ग्रहणाचे धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून नेमकं काय परिणाम होऊ शकतो आणि कोणत्या राशीने याचा विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकाच्या मते जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येऊन सूर्यप्रकाश पूर्णपणे झाकून टाकतो तेव्हा ही विलक्षण खगोलीय घटना घडते. या घटनेलाच आपण सूर्यग्रहण असे म्हणतो. संपूर्ण सूर्य झाकला गेला तर त्याला वैज्ञानिक भाषेत टोटल सोलर इक्लिप्स असे संबोधले जाते. त्या क्षणी सूर्याचे किरणाचे केवळ बाहेरील कडा उजळून दिसतो आणि आकाश अचानक गडद काळसर भासू लागते. हे दृश्य अत्यंत गूढ आणि थक्क करणारे वाटते. यावेळी सूर्यग्रहणासोबत चतुर्ग्रही योगाचीही निर्मिती होत असल्याचे ज्योतिषानुसार सांगितले जाते. या योगामध्ये महालक्ष्मी योग, धनयोग, नक्षत्र योग, अमृतसिद्धी योग यासारखे शुभ संयोग निर्माण होत आहेत. या विशेष योगाचे थेट लाभ 5 विशिष्ट राशींना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आज फाल्गुन अमावस्येची तिथीही आहे. शास्त्र
परंपरेनुसार ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन भक्तावर कृपावृष्टी करतात. त्यामुळे या 5 राशींना विशेष आशीर्वाद लाभण्याचे संकेत दिले जात आहे. ग्रहानंतर त्याच्या जीवनात आर्थिक प्रगती, समृद्धी, यश आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल असे सांगितले जाते. पुढील 1 वर्ष धनसंबंधित अडचणी कमी होतील अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. भारतासोबतच दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, हिंद महासागर, अटलांटिका महासागर, दक्षिण महासागर, पॉलिनेशिया, मेलनेशिया, नॉर्थ फॉक बेट, ऑकलंड, क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि न्यूझीलंडमधील काही भागात हे दृश्य पाहता येईल अशी माहिती दिली जाते. चतुर्ग्रही योग आणि इतर शंभू संयोगाच्या पार्श्वभूमीवर ज्योतिष परंपरेनुसार या दिवशी शांतपणे आणि विधीपूर्वक काही उपाय केल्यास वर्षभर घरात धनसंपत्ती टिकून राहील असे मानले जाते. माता लक्ष्मीच्या कृपेने लाभून घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि प्रगतीची वाट खुली राहील अशी श्रद्धा आहे. आता काही पारंपरिक उपायाविषयी जाणून घेऊया. 1. भाग्यवृद्धीसाठी उपाय. जर आपण आपल्या आयुष्यात नवे मार्ग खुलावेत अशी इच्छा बाळगत असाल तर ग्रहण सुरू होण्यापूर्वी 1 ताळे आणि चावी विकत घ्या. ग्रहणापूर्वी ते घराच्या छतावर ठेवा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी ते ताळे चावी मंदिरातील पुजाऱ्याला दान करा. असा विश्वास आहे की या प्रतिकात्मक कृतीमुळे नशिबाचे दारे उघडण्यास मदत होते. 2. नकारात्मकतेपासून मुक्तीसाठी उपाय. जर आपल्याला शनिदोष, मंगळदोष किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर ग्रहण सुरू होताच मूठभर काळी मिरी घ्या. ती डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळा फिरवा आणि नंतर मातीच्या भांड्यात ठेवून जाळा. या कृतीने मानसिक हलकेपणा आणि सकारात्मक भावना निर्माण होतात अशी श्रद्धा आहे. 3. घरातील आर्थिक स्थैर्यासाठी उपाय. ग्रहण काळात पूजास्थळी लाल कपड्यात थोडे धने ठेवून त्याची छोटी पोटली बांधा. समोर तुपाचा दिवा लावा. त्या पोटलीला हातात घेऊन ओम महालक्ष्मीय नमः हा मंत्र 11 वेळा जपा. त्यानंतर ती पोटली कपाटात किंवा तिजोरीत ठेवा. परंपरेनुसार हे माता लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. शास्त्रानुसार अशा विशेष खगोलीय प्रसंगी काही लहान प्रतिकात्मक उपाय केल्याने ग्रहणदोषाचा प्रभाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते. 4. कुटुंबाच्या संरक्षणासाठी उपाय. आपल्या परिवारावर कोणतेही संकट येऊ नये अशी भावना असल्यास ग्रहण सुरू होण्यापूर्वी घराच्या अंगणात किंवा मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावा. त्या दिव्यात तीळ तेल भरून त्यात 2 लवंगा टाका आणि दिवा प्रज्वलित करा. ही कृती घरातील सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. हे सर्व उपाय श्रद्धेवर आधारित आहे. प्रत्येकाने आपल्या विवेकाबुद्धीने आणि श्रद्धेनुसारच आचरण करावे. पुढे आपण पाहूया की त्या 5 भाग्यलक्षीय राशी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याच्यासाठी हा काळ कसा ठरणार आहे. ग्रहण संपताच तो दिवा उचलून एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली ठेवावा अशी परंपरागत समजूत आहे. या कृतीमुळे संपूर्ण कुटुंबावर ग्रहणदोषाचा परिणाम कमी होतो आणि घरातील सदस्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मानले जाते. याशिवाय कर्जमुक्तीसाठीही एक पारंपरिक उपाय सांगितला जातो. जर तुम्ही बराच काळ कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल तर आणि अनेक प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारणा होत नसेल तर ग्रहण काळात काळ्या कपड्यात 7 गोमती चक्र आणि 1 चांदीचे नाणे किंवा 1 रुपयाचे नाणे ठेवून छोटी पोटली तयार करा. ग्रहण संपल्यानंतर ती पोटली वाहत्या पाण्यात विसर्जित करा. श्रद्धेनुसार या प्रतिकारात्मक कृतीमुळे हळूहळू आर्थिक ताण आणि कमी होऊ लागतो आणि स्थिती सुधारणा दिसू लागते. आता काही अशा गोष्टीबद्दल जाणून घेऊया ज्या दिवशी टाळाव्यात असे शास्त्र परंपरेत सांगितले आहे. असे मानले जाते की ग्रहण दिवशी काही चुकीच्या कृती केल्यास वर्षभर अडचणी वाढू शकतात. परंपरेनुसार आजच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नयेत किंवा कोणाकडूनही उधार घेऊ नये. ग्रहण काळात आर्थिक व्यवहार टाळावेत असे वेद पुराणामध्ये नमूद असल्याचे सांगितले जाते. अन्यथा आर्थिक अस्थिरता वाढू शकते अशी श्रद्धा आहे. घरात गर्भवती महिला असल्यास त्यांनी विशेष काळजी घ्यावी अशी पारंपरिक सूचना आहे. ग्रहण सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत शक्यतो घराबाहेर न जाणे, थेट सूर्यप्रकाशात न उभे राहणे
अशी पारंपरिक सूचना आहे. ग्रहण सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत शक्यतो घराबाहेर न जाणे, थेट सूर्यप्रकाशात न उभे राहणे अशी समजूत आहे की काही जण पोटावर गेरूचा लेप लावणे किंवा ओढणीत लवंग ठेवणे यासारख्या पारंपरिक उपायांचा अवलंब करतात. हे सर्व श्रद्धा आणि लोकपरंपरावर आधारित आहे. घरातील स्त्रिया व मुलींनो धारादार वस्तूचा वापर टाळावा, केस विंचरणे किंवा धुणे टाळावे असेही काही ठिकाणी मानले जाते. मुलांनी ग्रहण काळात घराबाहेर खेळायला जाऊ नये अशी ही समजूत आहे. आज मंगळवार असल्यामुळे नखे कापणे किंवा केस कापणे टाळावे असे अनेक जण मानतात. तसेच मद्यपान टाळावे आणि शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. ग्रहण सुमारे 4 तास चालणारे असल्याने त्या काळात अन्नसेवन टाळण्याची परंपराही काही ठिकाणी आहे. आता त्या भाग्यवान राशीबद्दल बोलूया ज्याच्यावर या काळात भगवान शिवांची विशेष कृपा राहील असे ज्योतिषानुसार सांगितले जाते. यामध्ये संपूर्ण राशी सांगितले आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुमची ही राशी असू शकते, पण व्हिडिओमध्ये पाहिली राशी बघण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओज वेळेवरती मिळतील. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिली रास मकर रास. मकर राशीच्या व्यक्तीवर भगवान शिवांची कृपादृष्टी राहील, त्यामुळे धनलाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. व्यवसायात वाढ, नोकरीत पदोन्नती तसेच परदेशात नोकरी किंवा शिक्षणाची संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून व्यापाऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो. अडलेली कामे पूर्णत्वास जातील आणि जीवनातील अनेक अडचणी कमी होतील असा सकारात्मक संकेत दिला जात आहे. दुसरी रास मेष रास. मेष राशीच्या व्यतिरिक्त हा काळ अनुकूल ठरणारा आहे. भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे मान, सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. समाजात तुमचे कौतुक होईल. यशाच्या नव्या संधी समोर येतील आणि त्या संधीचे योग्य लाभ घेतल्यास प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि नव्याने सुरू केलेली कामेही यशस्वीपणे पार पडतील. उत्पन्नात अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच धनलाभाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. पुढील राशीबद्दलही आपण सविस्तर जाणून घेऊया, कारण या विशेष ग्रहण काळाचा प्रभाव प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारे दिसून येऊ शकतो. तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण राहील. व्यवसायात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात मान, सन्मान आणि यश मिळेल. अचानक धन लाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तुम्ही एखादी योजनात आखत असाल तर ती यशस्वी होण्याचे संकेत आहेत. भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी मेष राशीच्या व्यक्तीवर असल्यामुळे हा काळ पूर्णपणे तुमच्या बाजूने वळत आहे. त्यामुळे वेळेचे महत्त्व ओळखा आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. पुढील रास वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना लवकर एखादी शुभवार्ता मिळू शकते. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. भगवान शिवांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अडकलेली कामे मार्गी लागतील. विविध प्रकारचे सुख, धनलाभ आणि मोठ्या यशाची संधी मिळेल. कुटुंबाचा आणि जीवनसाथीचा पूर्ण पाठिंबा लाभेल. तुमच्या गोड वाणीमुळे अनेक कामे सहज पूर्ण होतील. धनसंबंधित अडचणी दूर होतील आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली कामे यशस्वी पूर्ण होतील. तुमच्या प्रगतीची नवी सुरुवात होईल आणि तुमच्या यशाची छाप समाजावर उमटेल. भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे पुढील काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. पुढील रास कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तीवरही भगवान शिवांची विशेष कृपा आहे. तुम्हाला केवळ धनलाभच होणार नाही तर व्यक्तिसायतेही लक्षणीय वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसोबत वेतनवाढीची संधी मिळू शकते. परदेशात नोकरी किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अनुकूल योग निर्माण होत आहे. व्यवसायांना अधिक नफा मिळेल. धनप्राप्तीचे अनेक संधी तुमच्या समोर येतील. संतान प्राप्तीचे इच्छा असणाऱ्या आनंदवार्ता मिळू शकते. घरात आनंदी वातावरण राहील. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर तोही यशस्वी ठरू शकतो. भगवान शिवांच्या कृपेने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. सुख, समृद्धी आणि यशाची अनेक द्वारे उघडतील. कन्या राशीच्या व्यक्तीसाठी हा काळ जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणारा ठरू शकतो. पुढील रास सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आता अत्यंत उत्तम काळाची सुरुवात होत आहे.
भगवान शिवांच्या आशीर्वादामुळे मान सन्मान वाढेल आणि समाजात तुमचे कौतुक होईल. नव्या संधी उपलब्ध होतील ज्यामुळे जीवनात चांगले बदल घडतील. तुमच्या कार्यक्षमतेमुळे आणि आत्मविश्वासामुळे तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. पुढील काळात तुमची प्रगती वेगाने होण्याची शक्यता आहे. भगवान शिवाच्या कृपा तुमच्या पाठीशी असल्याने अनेक अडथळे दूर होतील आणि यशाची वाट अधिक सुरखूर बनेल. एका बाजूला घरात आनंद, समाधान आणि हसरे वातावरण निर्माण होईल, तर दुसऱ्या बाजूला व्यवसायातही लक्षणीय वाढ दिसून येईल. सिंह राशीच्या व्यक्तींना आता चारही दिशांनी लाभांच्या संधी मिळण्याचे चिन्हे आहेत. भगवान शिवाच्या कृपादृष्टी तुमच्यावर असल्यामुळे नोकरी करणाऱ्या पदोन्नतीसोबत वेतनवाढीचीही संधी मिळू शकते. धनप्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक भक्कम बनेल. घरात समाधान आणि उत्साह टिकून राहील. ज्यांना संतती सुखांची अपेक्षा आहे त्यांना आनंदवर्ता मिळू शकते. एकूणच भगवान शिवाच्या आशीर्वादामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना जीवनात सकारात्मक बदल घडण्याचे संकेत आहेत. हा काळ तुमच्या प्रगतीसाठी अनुकूल ठरू शकतो. पुढील रास धनु राशीच्या व्यक्तींना लवकरच एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या परिश्रमाचे फळ आता मिळू लागले. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक आणि मित्राचे उत्तम पाठिंबा मिळेल. भगवान शिवाच्या कृपेने धनसंबंधित अडचणी कमी होतील आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. विविध प्रकारचे सुख, आर्थिक लाभ आणि यशाची संधी तुमच्यासमोर येतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढीचे योग्य आहेत. एकूणच धनु राशींसाठी अडचणीचे काळ संपून आनंद आणि समाधानाचे काळ सुरू होऊ शकतो. पुढील रास कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आनंददायी ठरण्याची शक्यता आहे. भगवान शिवांच्या कृपेने आयुष्यात मोठी आनंदवर्ता मिळू शकते. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळण्याची चिन्हे आहेत. अडकलेली कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो आणि व्यापारात झपाट्याने प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढ मिळू शकते. तसेच नोकरीच्या शोधात असणाऱ्या इच्छित नोकरी मिळण्याची संधी आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील दिसून येते. एकूणच कुंभ राशींसाठी हा काळ सकारात्मक बदल आणि आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. भगवान शिवाच्या आशीर्वादामुळे जीवनात आनंद, प्रगती आणि समाधान वाढेल. एकूणच कुंभ राशींसाठी हा काळ सकारात्मक बदल आणि आर्थिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. भगवान शिवाच्या आशीर्वादामुळे जीवनात आनंद, प्रगती आणि समाधान वाढेल असे संकेत दिले जात आहेत. यापैकी तुमची राशी कोणती होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.